नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय सध्या कराड वार्ता. मी जाधवमळी या ठिकाणी आलेला आहे. विजय जाधव बंडा सेठ यांनी अतिशय लहानपणापासून जी गायी पाळली आहे, लहान मुलाप्रमाणे जिचा सांभाळ केलेला आहे. या इंद्रायणी गायीचं सध्या डोहाळे जेवणाचा समारंभ आहे. मोठ्या उत्साहाने हा समारंभ सध्या सुरू आहे. या समारंभाची दृश्य पाहण्यासाठी मी तुम्हाला सहल घेऊन जातोय जाधवमळी या ठिकाणी. आपण पाहताय कशा पद्धतीने गायीचे सध्या ओटे भरण्याचा हा जो कार्यक्रम आहे त्याची दृश्य दाखवण्यासाठी मी तुम्हाला सहल घेऊन जातोय जाधवमळी या ठिकाणी. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. माझं नाव विजय भगवान जाधव, अटके जाधव मळा. आमच्या इंद्राणी गाईचे डोहाळे जेवण ओटी भरण कार्यक्रम आहे. तरी सगळे पाहुणे मंडळी, महिला मंडळी सगळे आलेले आहेत. कराडहून कोयन सगळे परगावीवरून आलेले आहेत. सगळ्यांनी उपस्थिती लावलेली आहे त्यांनी आणि ओटी भरण कार्यक्रम आता चालू झालेला आहे. काय जेवण आम्ही गोड शिरा केलेला आहे. जेवण असं केलेलं आहे चांगलं. हे आमच्या आजो पंजोबापासून आमच्या खिलारे घरात आहेच पहिल्यापासून, पण मी आता हे 3 वर्षापासून चालू केले. लहान आणली होती, लहानीची मोठी केली, ते आता तिचं संगोपन करतोय आपण. इथं रोजचं टाइम म्हणजे इथं खाणं पिणं सगळं वेळेवर, सगळं राहणी बिणी सगळी व्यवस्थित, तिची सगळी व्यवस्था आपण करतो. डोहाळे जेवणाचा समारंभ केला जातोय. आपण आजपर्यंत अनेक समारंभ पाहता, हा समारंभ वेगळा पण आहे. काय सांगा? आम्हाला खूप कौतुक होतं, म्हणजे काहीतरी वेगळं आम्हाला बघायला मिळते. इंद्राणी गाईचं डोहाळे जेवण आम्ही फर्स्ट टाइम अटेंड करतो. मला त्यासाठी खास बोलवलंय भाऊजींनी. आम्ही कराडमधून आलेलो आहे. खूप छान वाटतंय. आज पहिल्यांदा असा कार्यक्रम आम्हाला बघायला मिळतोय. गाईची ओटी भरायला मिळाली. 33 कोटी देवांचा आम्हाला छान आहे, छान वाटलं आम्हाला. महिला आल्या, तेवढा उत्साह वाटतो, याबद्दल काय सांगा? असा कार्यक्रम अनेकदा होत राहू देत. असं छान आम्हाला यायला मिळू देत भाऊजींकडं, आणि नवीन छान बघायला मिळालं. काहीतरी वेगळा उपक्रम आहे हा, छान वाटलं. धन्यवाद. इंद्राणी गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला गेलाय, तुम्ही इकडे आलाय, काय सांगाल? कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. काही तर वेगळंच आहे. नेहमी आपण स्त्रियांचं बघतो, पण काही तर प्राण्यांविषयी प्रेम असणाऱ्या लोकांविषयी काहीतरी वेगळं दाखवलं गेलंय. त्यामुळे खूप छान बघायला वाटतंय. इतर ठिकाणी हळदी समारंभ होतात, कार्यक्रमात खूप महिलांचे वेगळे कार्यक्रम होतात. हा कार्यक्रम वेगळा आहे. त्यांनी लहान बाळासारखं तिला सांभाळ, याबद्दल काय सांगाल? खूप अनोखा कार्यक्रम आहे हा. खूप छान वाटतंय बघायला. म्हणजे नेहमी आपण जे ते म्हणजे स्त्रियांचं बघतच असतो, पण गायीचं वेगळंच काहीतरी बघण्यासाठी, त्यामुळे छान वाटते बघायला. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला तुम्ही कधी उपस्थिती लावली आहे? नाही, कधीच नाही. फर्स्ट टाइम आम्ही इथे आलोय. त्यामुळे आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत की काय इथे काय वेगळं करताय, त्याच्यासाठी आम्ही आलोय. आपण काय सांगाल? छान वाटतंय. आपण काय सांगाल? नाही, खूप छान वाटतंय. छान आहे. थँक्यू.